अमृत आहाराचा कागदावरच घोट, मारेगाव बालविकास अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची पोलखोल. हिंगणघाट येथे सुरू आहे विश्रांतीचा बनाव. पेसा क्षेत्रातील बालकांचे आणि मातांचे कुपोषण कायम. आदिवासी पेसा क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत लाखो करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मारेगाव येथील प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांनी अमृत पोषण आहार योजनेत केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केल्याची पोलखोल झाली आहे. घोटाळा उघडकीस येताच कारवाईच्या भीतीने संबंधित अधिकाऱ्याची अचानक तब्येत बिघडली असून त्यांनी थेट हिंगणघाट गाठून विश्रांतीचा ड्रामा सुरू केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. काय आहे प्रकरण? आदिवासी पेसा क्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा माता आणि कुपोषित बालकांमधील कुपोषण व अॅनिमियाचे प्रमाण कमी व्हावे तसेच बालकांचे वजन वाढावे या उदात्त हेतूने शासनाकडून डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर्जात्मक व पोषक आहार पुरवणे बंधनकारक आहे. मात्र मारेगाव बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी या योजनेलाच भ्रष्टाचाराचे कुरण बनवले. प्रत्यक्षात अंगणवाड्यांमध्ये बालकांपर्यंत आणि मातांपर्यंत हा पोषण आहार पोहोचलाच नाही. सर्व व्यवहार केवळ कागदावरच घोडे उघडून पूर्ण दाखवण्यात आले आणि योजनेच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीवर दरोडा टाकला गेला. अमृत पोषण आहार कागदावरच राहिल्याने मारेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रातील अनेक बालकांचे वजन प्रचंड प्रमाणात घटले असून बालकांमधील कुपोषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. ज्या योजनेचा मुख्य उद्देश मुलांचे वजन वाढवणे होता त्याच योजनेच्या पैशावर अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याने स्थानिक पेसा क्षेत्रातील नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या मुलांच्या हक्काचा घास या अधिकाऱ्यांनी हिरावून घेतला असा थेट आरोप ग्रामस्थ करत आहे. या महाघोटाळ्याची पोलखोल सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी केल्यानंतर कारवाईच्या धास्तीने प्रभारी बालविकास अधिकाऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. चौकशीचा ससेमिरा मागे लावू नये आणि वरिष्ठांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नये यासाठी सदर अधिकारी हिंगणघाट येथे जाऊन विश्रांती घेत असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून बालकांच्या आणि मातांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रभारी बालविकास अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची व शासकीय निधीच्या उपहाराची कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी मारेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रातील जनतेकडून होत आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.